नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसातनं आज व्हिडिओ बनवत आहे. खूप दिवस झाला अपडेट मिळालेला नाही. तर आजचा व्हिडिओ आहे आसाम रायफल मध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्याच्यावरती आहे. त्याचे आपण पूर्ण नोटिफिकेशन बघणार आहोत. पोस्ट कशा आहेत, कसा फॉर्म अप्लाय करायचा आहे आणि कुठल्या पोस्टला किती आहेत आणि काय शिक्षण लागतं, वय काय आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तुम्ही फॉर्म भरू शकता कसं पण त्याची डिटेल तुम्हाला पूर्ण माहिती झाली पाहिजे, त्यानंतरच तुम्ही पूर्ण फॉर्म भरा. तर प्रथमतः बघा तुम्ही, आसाम रायफलमध्ये 1230 जागासाठी भरती सुटलेली आहे. तर ह्यामध्ये टोटल 14 पोस्ट आहेत. 14 पोस्टसाठी जागा सुटलेल्या आहे. नायब सुभेदार आहे, ब्राईट रोड, हवालदार क्लर्क आहे, पर्सनल असिस्टंट, लाईनमन. म्हणजे यामध्ये 10वीसाठी पोस्ट आहेत, 12वी जे उत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी पोस्ट आहेत आणि ITI ज्यांनी केला त्यांच्यासाठी पण पोस्ट आहेत. तर इथं बघू शकता मग तुम्ही 10वी उत्तीर्ण आहे, सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा पाहिजे, 12वी उत्तीर्ण आणि टायपिंग असेल तर टायपिंगवरच्या लिपिकसाठी पोस्ट आहेत. फक्त 10वीवरनं पण पोस्ट आहेत. ITI ज्यांचं झालं ITI साठी 10 पोस्ट आहेत. त्या ITI पण तुम्ही भरू शकता. B फार्मसी, D फार्मसी ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी पण यामध्ये पोस्ट आहेत. इथून शेवटचे 4 बघू शकता तुम्ही, हे 10वीसाठी आहेत. इथून हे अशा पद्धतीने पोस्ट आहे. याची पूर्ण डिटेल इथं बघू शकता तुम्ही. शारीरिक पात्रता दिलेली आहे, 165 उंची पाहिजे आणि फी यासाठी एका पोस्ट SC ST महिलांसाठी फी नाही आहे यामध्ये. आणि ग्रुप बी मधले ज्या पोस्ट आहेत 200 रुपये चलन आहे आणि 2 ते 21 ज्या पोस्ट आहेत त्यासाठी 100 रुपये चलन आहे. तर आपण पूर्ण नोटिफिकेशन, ऑफिशियल नोटिफिकेशन बघणार आहोत आता. तर ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ जनरल आसाम रायफल शिलाँग, आसाम रायफल टेक्निकल अँड ट्रेडमन रिक्रुटमेंट 2021-22साठी जागा निघालेल्या आहेत. तर लास्ट डेट हा फॉर्म भरण्याची तुमची किती आहे, 25 ऑक्टोंबरला लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची आणि 11 सप्टेंबरपासून हे फॉर्म, म्हणजे कालपासून फॉर्म चालू झालेले आहेत. 1230 जागासाठी ही भरती आहे. तर इथं टोटल बघू शकता तुम्ही, फीज दिलेलं आहे. ग्रुप बी मधले जे पोस्ट आहेत त्यातली एकच पोस्ट आहे ग्रुप बीसाठी, त्यासाठी 200 रुपये आहे आणि बाकी ज्या ग्रुप सीच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी 100 रुपये चलन आहे. तर ते तुम्ही ऑनलाईन पण भरायचं आहे, नाहीतर करंट अकाउंट, त्यांचा एक अकाउंट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती पण भरू शकता किंवा DD पण काढू शकता तुम्ही. त्यानंतर सेंटर्स ऑफ फिजिकल स्टँडर्ड, इफिशियन्सी टेस्ट अँड रिटर्न टेस्ट, म्हणजे PST, PET आणि रिटर्न टेस्ट अशा पद्धतीने ही भरती पूर्णपणे प्रक्रिया पार पडणार आहे. तर त्यासाठी अवेलेबल कुठले आहेत, दीपू आसाम आहे. आसाममधले शक्यतो सगळे सेंटर मिळणार आहेत तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्टसाठी. इथं बघा, ॲट द टाईम ऑफ रिपोर्टिंग फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड, PST अँड डॉक्युमेंट. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला फिजिकलसाठी बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्हाला PST पण होणार आहे तुमचं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण त्याच वेळेस होणार आहे. म्हणजे तुम्हाला PSTसाठी जाताना, PETसाठी जाताना सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे, त्याच वेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आता एज क्रायटेरिया पण आहे याला. एज किती आहे तुम्ही इथं बघू. आधी प्रथमतः आपण PET बघूया, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट काय आहे. तर फॉर मेल कॅन्डिडेटसाठी किती आहे PET, 5 किलोमीटर रनिंग करायचं आहे तुम्हाला 24 मिनिटामध्ये आणि महिलांसाठी, मुलींसाठी 1.6 किलोमीटर रन इन टू क्वालिफाय 8.5 मिनिटामध्ये 1.6 किलोमीटर जायचं आणि लडाख रिजनसाठी कमी असतं, ते 1.6 आहे तिथं. तर बाकी लडाख सोडून जे आहेत त्यांच्यासाठी लक्षात घ्या, मेल कॅन्डिडेटसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटामध्ये आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 1.5 किलोमीटरचं रनिंग आहे 8.5 मिनिटामध्ये. आणि जे क्लार्क पोस्टला अप्लाय करणार आहेत त्यांना एक एक्स्ट्रा टेस्ट असणार आहे, स्किल टेस्ट, म्हणजे टायपिंग टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमची PET आणि PST होणार आहे आणि त्यानंतर तुमची रिटर्नसाठी तुम्ही क्वालिफाय होणार आहे. तर रिटर्नसाठी पण इथं बघू शकता, रिटर्नसाठी 100 मार्काचा पेपर होणार आहे. मिनिमम पास मार्क आहेत. जनरल आणि AWS 35% तुम्हाला मार्क पाडायचे आहेत आणि 33% SC STसाठी मार्क पाडायचे आहेत. आणि NCC जर सर्टिफिकेट असेल तर त्याला तुम्हाला इन्सेंटिव्ह भेटणार आहे, 5 मार्काचं तुम्हाला इन्सेंटिव्ह भेटणार आहे. कुठलं C सर्टिफिकेट असेल तर, आणि B सर्टिफिकेट असेल तर 3 मार्क आणि E सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क. अशा पद्धतीने तुम्हाला NCCचा पण ह्यामध्ये फायदा होणार आहे. त्यानंतर ट्रेड टेस्ट, स्किल टेस्ट होणार आहे. टेस्ट टेक्निकल अँड ट्रेडमन पर्सनल ऑदर देन क्लार्क अँड PA ट्रेड.
जे ट्रेडमनचे जे पोस्ट आहेत, म्हणजे स्किल टेस्ट सोडून क्लर्कची ही स्किल टेस्टमध्ये येते, त्यासाठी स्किल टेस्ट होणार आहे तुम्हाला. बाकीच्या टेक्निकलच्या आणि ट्रेडमनच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी तुम्हाला स्किल टेस्ट होणार आहे. म्हणजे कुक आहे, बार्बर आहे, या गोष्टीची तुम्हाला स्किल टेस्ट द्यावं लागणार आहे. त्यानंतर DMA आणि रिव्ह्यू मेडिकल आहे, म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे तुमचं. त्यामध्ये जर फायनल बसला तुम्ही मेडिकलमध्ये तरच पुढची प्रोसेस होणार आहे तुमची. मेरिट लिस्ट अँड फॉलो फॉर ट्रेनिंग द कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय इन ऑल एस्पेक्ट्स अँड फिजिकल स्टँडर्ड PST, PET अँड रिटन एक्झामिनेशन, ट्रेड टेस्ट, स्किल टेस्ट, मेडिकल एक्झामिनेशन, प्लेस्ड इन मेरिट लिस्ट डिपेंडिंग अपॉन द ट्रेड. या सर्व टेस्टमध्ये तुम्ही जर पास झालात तर मग मेरिट लिस्टमध्ये बसणार आहेत. त्यानंतर मग कॅटेगरी वाईज वॅकन्सी अलॉटेड केली जाईल, कास्ट स्टेट वाईज, आणि त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल कॅटेगरी वाईज. पण त्याआधी तुम्हाला एवढ्या सर्व टेस्ट द्यायचे आहेत. पहिल्यांदा कुठली PST द्यायची आहे, त्यानंतर PET द्यायची आहे, त्यानंतर रिटन एक्झामिनेशन, त्यानंतर ज्या गोष्टीला ट्रेड टेस्ट आहे त्यांना ट्रेड टेस्ट द्यायची म्हणजे स्किल टेस्ट, आणि त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन टेस्ट होणार आहे. या सर्व नंतर मग फायनल मेरिट टेस्टला लागणार आहे. आता इथं पे स्केल दिलं नाही. आता रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने रिजेक्ट होणार आहे, म्हणजे काहीच झाल्यावर जर तुम्ही चुकीची माहिती अपलोड केली असेल, तुमच्याकडे ते ट्रेडच्या रिलेटेड कुठला एक्सपिरियन्स नसेल किंवा तुम्हाला त्यातलं काय जमत नसेल आणि तुम्ही मार्क वगैरे टाकताना चुकलेले आहेत, तर तो आता फॉर्म सबमिट होईल तुमचा. तुम्हाला कॉल लेटर पण येईल, म्हणजे मेडिकलसाठी वगैरे बोलवलं जाईल. पण ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस जर डाटा मिसमॅच झाला तर तुमचा फॉर्म पूर्णपणे चुकीचा होणार आहे. आणि जर त्यात जास्तच तुम्ही काही जर हे केला तर तुमच्यावर केस पण दाखल होऊ शकते, जर तुम्ही पूर्णपणे चुकीची माहिती देऊन फॉर्म भरला तर. जर थोडीफार चूक झाली असेल, नाव किंवा जन्मतारीख यामध्ये तुम्हाला गॅझेट वगैरे केलं किंवा 100 रुपये स्टॅम्प केला तर ते मान्य होईल. पण तुम्ही पूर्ण चुकीची जर माहिती भरून जर केलं तर तुमच्यावर केससुद्धा दाखल होऊ शकते. आता इथं ट्रेड बघा तुम्ही, ट्रेड ब्रिज अँड रोडसाठी बोथ मेल अँड फिमेल, म्हणजे ह्या पोस्ट ज्या आहेत त्या सगळ्या पोस्ट तुम्हाला मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी आहेत. आता काही काही पोस्ट फक्त मेल कॅन्डिडेटसाठी आहेत. त्या कुठल्या? इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल, लाईनमन, इंजिनियर इक्विपमेंट, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, ह्या मेल कॅन्डिडेटसाठी आहेत. फिमेल कॅन्डिडेट कुठल्या? पर्सनल असिस्टंट आणि ट्रेड क्लर्क पोस्टसुद्धा मुली भरू शकतात. आणि ट्रेड ब्रिज अँड रोडसाठी यासाठी पण भरू शकतात. इनिशियल रँक काय? नायब सुभेदार. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय यासाठी? ब्रिज अँड रोडसाठी मॅट्रिक ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. म्हणजे या ब्रिज अँड रोडसाठी बी ग्रुपमध्ये येतं हे. यासाठी तुम्हाला डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे. त्यानंतर क्लर्कसाठी बघा, इंटरमिडिएट म्हणजे 12वी पास पाहिजे तुमच्याकडे. स्किल टेस्ट नॉलेज म्हणून कम्प्युटरवरती तुम्हाला स्किल टेस्ट द्यावं लागणार. इंग्लिश टायपिंग तुमचं मिनिमम 35 पाहिजे आणि हिंदी टायपिंग तुमचं 30 पाहिजे. एज लिमिट ह्यासाठी 18 ते 25 आहे. पहिल्या पोस्टसाठी 23 आहे. यामध्ये OBCला 3 वर्ष सूट आहे आणि SCसाठी 5 वर्ष सूट आहे. पर्सनल असिस्टंटसाठी बोथ मेल आणि फिमेलसाठी बघा, इनिशियल रँक इंटरमिडिएट पाहिजे, 12वी पाहिजे आणि स्किल टेस्ट तुम्हाला द्यावं लागेल पर्सनल असिस्टंटची. डायटेशन 10 मिनिट्स इन 80 वर्ड्स पर मिनिट आणि 50 मिनिट्स इन इंग्लिश और 65 मिनिट्स इन हिंदी ऑन कम्प्युटर. म्हणजे ह्याला 50चं स्पीड लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर ट्रेड इलेक्ट्रिकल फिटर सिग्नलसाठी बघा, हे ITI वाल्यांसाठी 10वी पास पाहिजे विथ सायन्स, मॅथ्स, इंग्लिश सब्जेक्ट फ्रॉम रेकग्नाइज्ड बोर्ड. एज लिमिट 18 ते 23 आहे. आता काही पोस्टसाठी 18 ते 25 आहे, काही पोस्टसाठी 18 ते 23 आहे. तर अशा पद्धतीने हे झालं. त्यानंतर इथं 10वीवरची आपण पोस्ट बघूया. इथं बघा, इलेक्ट्रिशियन एक आहे मेल कॅन्डिडेटसाठी, फक्त मेलसाठी आहे. रायफलमॅन एज्युकेशन क्वालिफिकेशन 10+ एज्युकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे 10वी प्लस ITI पाहिजे तुम्हाला इलेक्ट्रिशियनचा. प्लंबरचा आहे, सुपरवायझर, फार्मासिस्ट. आता फार्मासिस्टसाठी बघा, मुलं आणि मुली सर्वजण फॉर्म भरू शकतात. त्यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे तुमच्याकडे? 12वी पाहिजे, डिग्री इन डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, म्हणजे D फार्मसी पाहिजे तुमच्याकडे किंवा B फार्मसी, दोन्हीपैकी एक कुठलं तर असेल तर. त्यानंतर प्रोसेसिंग क्वालिफिकेशन अंडर सेक्शन 38-32 ऑफ फार्मसी ॲक्ट, यासाठी 20 ते 25 वय पाहिजे तुम्हाला. आणि D फार्मसी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीकडूनच तुमचं D फार्मसी पाहिजे, मग तुम्ही फार्मसिस्टसाठी अप्लाय करू शकता. यासाठी 20 ते 25 वय आहे. आता एक्सरे असिस्टंटसाठी बघा तुम्ही, 10+2 पाहिजे, डिप्लोमा इन रेडिओलॉजी झालेलं पाहिजे. वेटरनरी फील्ड असिस्टंट मेल कॅन्डिडेटसाठी आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन 10+2 विथ 2 इयर्स डिप्लोमा सर्टिफिकेट इन वेटरनरी सायन्स
वेटनरीचा डिप्लोमा कोर्स पाहिजे तुमचा 2 वर्षाचा 12 नंतरचा जो असतो तो, आणि 1 इयर वर्क एक्सपिरियन्स इन वेटनरी फील्ड, ह्यासाठी 21 ते 23 वय आहे. आता फिमेल सफाई फक्त फिमेल कॅन्डिडेटसाठी हे आहे. फिमेल कॅन्डिडेटसाठी बघा, रायफल वुमन एज्युकेशन क्वालिफिकेशन 10 क्लास पासड रेकग्नाइज बोर्ड, एज लिमिट 18 ते 25. फक्त मुलींसाठी ही पोस्ट आहे फिमेल सफाई. तर त्यासाठी फक्त मुलींचं वय 18 ते 25 पाहिजे आणि फक्त 10वी पास पाहिजे. तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. बार्बर म्हणजे नावीसाठी मुलांसाठी आहे फक्त एज्युकेशन 10वी पास पाहिजे आणि 18 ते 23 वय पाहिजे. कुकसाठी बघा, रायफलमॅन एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी पास पाहिजे आणि 18 ते 23. आता कुकसाठी कसं असतं, याची स्किल टेस्ट होणार आहे, म्हणजे तुमची एक टेस्ट होणार आहे, तिथं तुम्हाला त्या गोष्टी करून दाखवावं लागणार आहे, मग तुम्ही ते पास होणार आहे. मेल सफाई पण आहे इथं बघा. आता आपण फिमेल सफाई बघितलं, तर मेल सफाई इथं मुलं फक्त अप्लाय करू शकतात मेल सफाईला. मग ते 10वी पास पाहिजे आणि 18 ते 23 वय पाहिजे. आता इथं जागा दिलेल्या आहेत, स्टेट वाईज जागा दिलेल्या आहेत. तुम्ही जागा आता स्टेट वाईज बघूया आपण. इथं महाराष्ट्राचं बघूया आपण. आता हे बघा महाराष्ट्राचं आहे. आता हवालदार क्लार्कला 3 पोस्ट आहेत. ही पहिली जी आहे SC साठी, दुसरं कॉलम ST साठी, तिसरा कॉलम OBC साठी, नंतर EWS जनरल. ह्या जागा तुम्ही अगोदर बघा, कुठल्या पोस्टला कुठं आपल्या कास्टला जास्त जागा आहेत त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. इथे एवढ्या पोस्ट आहेत, तुम्ही बघू शकता. ह्या टोटल 61 जागा आहेत महाराष्ट्रासाठी. आता इथे एज रिलेक्शन कशा पद्धतीने दिले बघा. 18 ते 23 तुमचं वय पाहिजे. 1 ऑगस्ट 2021 रोजी कट ऑफ डेटचं, आणि जन्मतारीख कुठली पाहिजे, 1 ऑगस्ट 1998 ते 1 ऑगस्ट 2003च्या आतले. 1 ऑगस्ट 1998 नंतरचे आणि 1 ऑगस्ट 2003च्या आतले पाहिजे मुलं. त्यासाठी मग तुम्हाला जर SC कास्ट असेल तर 5 वर्ष सूट भेटते, म्हणजे 23+5, आणि जर OBC असेल तर 23+3, आणि जर इथं काय पोस्टला 25 वय असेल तर 25+3, अशा पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे. जर आसाम रायफलमध्ये कोण जर असेल आणि जनरल आणि OBC कास्ट असेल तर अप टू 40 वर्षापर्यंत त्यांना चालतं आहे. एक सर्व्हिसमॅनला पण यामध्ये पण सूट आहे. जर एक सर्व्हिसमॅन OBCचा असेल तर 6 वर्षे, ओपनचा असेल तर 3 वर्षे, SC ST जो एक सर्व्हिसमॅन असेल तर 8 वर्षापर्यंत तुम्हाला सूट भेटणार आहे. आता PST या पोस्टसाठी काय होणार बघा. फिजिकल फॉर मेल कॅन्डिडेट, फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सपेक्ट दोज मेन्शन्ड बिलो, म्हणजे बाकीचे ज्या कास्ट आहेत ST कास्ट सोडून, ST हे बघा, ST कास्ट सोडून ओपन, OBC, SC आणि एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी किती आहे तर 170 हाईट आहे, आणि चेस्ट 80 आणि 85 पाहिजे. मुलांसाठी सांगतो हे. आणि मिनिमम हाईट ऑफ इथं मराठाचा आहे बघा, गोरखाज मराठासाठी इथं 165 हाईट पाहिजे तुमच्याकडे, आणि छातीमध्ये पण सूट आहे मराठा समाजाला, 78-83 पाहिजे. आणि ST कॅन्डिडेट जे आहेत कुठल्या पण रिजनमधले असू दे, ST कास्टमधले, त्यांच्यासाठी 162 हाईट आहे फक्त. आता इथं PST दुसऱ्या पोस्टसाठी नायब सुभेदार ब्रिजंट, म्हणजे B ग्रुपसाठी जे आहे, आणि रायफलमॅन इलेक्ट्रिशियन वगैरे त्यांच्यासाठी बघा, मेन्शन्ड बिलो 170 हाईट पाहिजे, आणि फिमेलसाठी 157 पाहिजे. या पोस्टसाठी फिमेल सफाई वगैरे ह्यातमध्ये येतं, 157 हाईट पाहिजे. आणि मुलांसाठी फक्त छाती असते, 80-85 चेस्ट पाहिजे तुमची. कॅन्डिडेट्स फॉलोइंग इन द कॅटेगरीज, इथं बघा मराठाच आहे, 165 हाईट पाहिजे, आणि 155 मुलींसाठी, मराठा मुलींसाठी 155 हाईट आहे, मराठा मुलांसाठी 165 हाईट आहे, म्हणजे इथं दोन्हीला पण सेम आहे. आता शेड्युल्ड ट्राईबसाठी 162 आहे, म्हणजे STच्या कास्टसाठी 162 हाईट आहे. अशा पद्धतीने कास्ट दिलेली आहे. आणि आता PST हवालदार क्लार्कसाठी जे भरणार आहेत, क्लार्क पोस्टसाठी आणि वॉरंट ऑफिसर PA साठी जे भरणार आहे, त्यांच्यासाठी सर्व जातीसाठी 165 हाईट पाहिजे, मुलींसाठी 155 पाहिजे. आणि बाकीचे मराठा समाजाला जर ह्यामध्ये जर बघितलं, इथं बघा मराठा 162 हाईट पाहिजे, 150 मुलींसाठी पाहिजे. तर इथं बघा थोडं कमी झालेलं आहे मराठासाठी. इथं आपण मग 165 बघितलं, तर आता तर तुम्ही क्लार्कला भरणार असेल तर तुमची हाईट 162 असेल तर चालते. ST कास्टसाठी 162 दिलेली आहे. तर रनिंगचं वगैरे बघितलेलं आहे आपण आता. हे अशा पद्धतीने पूर्ण PDF तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. अजून जरी तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण अजून एकदा तुम्ही नोटिफिकेशन पूर्ण बघा, त्यानंतरच अप्लाय केला. आता कसं होतं, मुलांचं काय सगळे भरती फॉर्म म्हणून आपण भरून टाकतो, पण आपल्या जर कास्टला जागा नसेल तर तुमचे पैसे पण वाया जातील आणि वेळ पण वाया जातील. त्यामुळे सर्व गोष्टीची आधी खात्री करा आणि त्यानंतरच फॉर्म भरा. तुमची हाईट बसते का, तुमच्या कास्टला जागा आहेत का, या गोष्टी सर्व मेन्शन आधी चेक करा. चेक करून त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे.
अजून जरी काय वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर प्रथमतः तुम्ही माझ्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला नवनवीन अपडेट अशाच भेटत राहतील. धन्यवाद.